पिऊन सांगा कसा झालाय. हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओचं. आजची सुरुवात ही अशीच रँडम झाली होती. माझी सर्व कामे आटपून मी वर आले होते गच्चीवर. त्यानंतर अशी मी फुले वाळत ठेवले होते, जे मी आता आपल्याला जे सणावाराला लागतात ना, आताच मी ज्यावेळेला तुळशीचं लग्न झालं त्यावेळेला ही फुलं कलेक्ट करून मी उन्हात चांगली सुकवून दिली होती. आता ती चांगली सुकलेली आहेत. आता तेही मी सीड्स ग्रो करण्यासाठी ठेवणार आहे. आणि आज रविवार असल्यामुळे छानपैकी टाकी धुवून घेतली आणि जे सोलार होतं ते ही डीप क्लीन करून घेतलं. सर्व्हिसिंगला बोलवलं होतं, त्यांच्याकडून क्लीन करून घेतले. त्यानंतर जे होते ते कपडे सर्व आता काढून घेते, आवरून घेते. त्यानंतर इकडची सर्व आपली कामं आवरून मग आपल्याला खाली जायचं आहे. आज आपली काही कामं ही संपतच नाहीत, काय ना काहीतरी चालू असतंच. तुमच्याशी एक गोष्ट शेअर करावीशी वाटली की आपण ज्या लेडीज लोक राहतो ना, आपण पैसे का कमवले पाहिजेत ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. एक स्त्री आहे ना, तिला आजपर्यंत असं दाखवत आलेत की जी पैसे कमवते तिलाच किंमत मिळते आणि जी घराबाहेर पडली की ती स्त्री एक आत्मनिर्भर बनते. परंतु जी घरात स्त्री घर सांभाळते ती खरंच कमी आहे का? नाही, चूक. कारण का सांगू, ती स्त्री कुणाकडून अपेक्षा ठेवत नाही, ती फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवत राहते आणि स्वतःसाठी वेळ काढत असते. आपल्या वेळेनुसार काम करत असते. तुमचं खाणं पिणं, दवाखाना, दुखणं फुकणं सगळं ती एक स्त्री करत असते. परंतु ती स्त्री ना इतकी गुरफटून जाते की आपला वेळ काढायचं सोडून ती सगळ्यांचा विचार करते. पण तिचा विचार करणार तरी कोण? बरोबर ना? त्यासाठी असं वाटतं एक एकदा की आपण घर सांभाळत आहोत, तसंच आपल्याला ही थोडेफार पैसे मिळावे, आपण ही कमवावे असे त्या स्त्रीला वाटत असे. जर एक स्त्री सर्व घर सांभाळून पैसे जर कमवत असेल आणि स्वतःचा खर्च स्वतः करत असेल, स्वतः भागवत असेल, कुणाकडे हातापाया पडावं लागत नाही तिला छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी, त्या स्त्रीसाठी तिचा सुखद अनुभव ह्यापेक्षा सुख कोणतंच नसेल. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कमवत नसेल तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या शिकून तुम्ही घरातच बसून तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता आणि स्वतःचा खर्च स्वतः करू शकता. असं नाही म्हणत की मी नवऱ्यावर डिपेंड राहता तुम्ही, नवरे तुमचे देत नाहीत, असं नाही. आपलेही माझाही नवरा देतो, मी नाही म्हणत नाही. परंतु एका स्त्रीला आत्मनिर्भर राहण्यासाठी, त्या स्त्रीने स्वतःची किंमत ओळखण्यासाठी तिनं स्वतः पैसे कमविलेच पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा मला. त्यानंतर आता पावसाळा तरी गेलेला आहे, हिवाळा चालू झालेला आहे. जे जॉकेट होते ते सर्व मी असे क्लीन आता करून व्यवस्थित घडी घालून ठेवून देणार होते. आणि आता जे सर्व कपडे आहेत ते सर्व मी आता खाली घेऊन जाते, ते सर्व घडी करायचे आहेत. आज आपलं संडे म्हटलं ना, तर काम हे काय आपलं संपतच नाही, हे तर राहणारच आहे आपलं काम. त्यानंतर मी इथं एक गुलाबची कटिंग लावून दिली होती. जे आपल्याला गुलाबचं फूल मिळालं होतं त्याचं स्टेम लावून दिले होते. आणि खरं सांगते, आपल्याला जे गुलाबाची एक असं गिफ्टमध्ये आपलं बुके मिळतं त्याच्यातली एक कळी लावून दिली होती. ते एक लॉंग असं एक फूल होतं मला, आणि त्याची ती कांडी लावून दिलेली होती आणि मी ते ग्रो झालं. खरं सांगते, तसं तुमच्याकडे जरी वेगवेगळ्या प्रकारचे जे दिसणारे गुलाब असतात त्याचा तुम्ही कलरमध्ये तुम्हाला बुकेमध्ये देतात, कोणत्याही फंक्शनला गेला तर तुम्ही ते जरी लावला तरी ते सुद्धा ग्रो होते काय. आणि त्यानंतर मी आता हे तुम्ही जे शूरॅक बघत आहात ते मला आता व्यवस्थित कनी त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे तर शूरॅक आहे का नाही, मी इथं युटिलिटी एरियामध्ये ठेवणार आहे आणि हे युटिलिटी एरियामधलं ना मी शूरॅकला ठेवणार आहे. असं थोडाफार चेंजेस करणार आहे. आणि ही माझी ड्राय एरिया आहे आणि समोर बाल्कनी आहे. आणि हे तर इथं सर्व मी हे सर्व काढून आता पेंट करून घेणार आहे. हे दोन्ही आता स्वच्छ असे क्लीन करून घेतलेले आहेत. या अगोदर कलर लावला होता मी, परंतु अशा प्रकारे पाहू शकता असं सर्व निघत होतं. मग त्यासाठी माझ्याकडे ना आपल्याकडे जो पॉलिश पेपर राहतो त्यानं तुम्हाला क्लीन करून मग कलर लावायचा असतो. परंतु माझ्याकडे तो पॉलिश पेपर आहे, परंतु माझं असं होतं की मी एकदा गोष्टी ठेवते परंतु मला आठवत नाही आणि तो पॉलिश पेपर भेटलाच नाही लास्टला. अशाच प्रकारे मग मी विचार केला
की असंच आता क्लीन करून त्यावर कलर लावून देते. जो आपल्याकडे ऑइल पेंट असतो ना तोच लावून देते. मी आता दिवाळीला मध्ये कलर लावले होते, तुम्हाला माहीतच आहे. तेच आता कलर माझ्याकडे उरले होते. मग मी काय विचार केला की आपण असंच जर ठेवून सोडलो की ते घट होतात. त्याच्याऐवजी तुम्ही असा वापर, कोणत्याही तुमच्याकडे फर्निचर असेल किंवा कोणत्याही अशा गंज लागलेल्या वस्तू असतील, जरा जसं की अशी मी आता शू रॅक फॉर एक्झाम्पल, अशा प्रकारचे तुम्ही क्लीन करून तुम्ही रंगवून पेंट करून ठेवू शकता. म्हणजे त्याचा रियूज करू शकता, तुम्ही पैसे वाचवू शकता. जर तुम्ही त्याचा वापरच केला नाही तर ते घट होऊन खराब होऊन जाणार. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे. आणि मी जे ब्रश होते ना ते मी असे टर्पंटाईल ऑइलमध्ये ठेवून दिले होते. आणि हे आता मी क्लीन करून घेते आणि आता दुसरा कलर लावण्यासाठी ते रेडी आहेत. तुम्ही जर अशामध्ये लावून दिला ना तर तुमचे जे ब्रश राहतात ते एकदम इझिली तुम्ही क्लीन करू शकता. आणि यासाठी ना मी जर तुम्ही तो एक कलर वापरत असाल आणि नंतर आणि तोच तुम्ही दुसऱ्यामध्ये बुडवत असाल तर तो कलर वेगळा व्हायला लागतो. त्यासाठी तसं करायचं नाही आहे. आणि मी आता हे ऑरेंज होतं ना, ऑरेंजच लावणार आहे. ह्याला मी ऑरेंज आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन देणार आहे. अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही कलर लावत असताना त्यावेळेला वेगवेगळे ब्रश वापरा. मी सांगते महाग पडिनात का, परंतु ते बेस्ट असतं. कारण की आपण क्लीन करून ठेवू शकतो. परंतु तोच आपण ब्रश दुसऱ्या ब्रशमध्ये वापरायला लागलो तर तो कलर खराब व्हायला लागतो. त्याऐवजी आपण त्याच्यापेक्षा बेस्ट आहे कलरचा ब्रश, वेगवेगळे प्रकारचे ब्रश घेणे जरुरी आहे. माझ्याकडे आता तुम्ही पाहतात असे माझ्याकडे छोटे 3 ब्रश आहेत आणि मोठा 1 ब्रश आहे. परंतु मी आता वापर हे छोट्या ब्रशचाच करणार आहे. आणि अशा प्रकारे मी हे दोन्हीही कलर लावून रेडी केलेले आहेत. पाहू शकता इथं मी तुम्हाला सांगितले होते ऑरेंज आणि ब्ल्यूचं डार्क कनेक्शन करणार होते, परंतु कलर वेगळा झालेला आहे. आणि हे आहे ना, हे युटिलिटी एरियासाठी मी वापरले होते. हे आता मी शू रॅक म्हणून यूज करणार आहे. जे शू रॅक म्हणून यूज केले होते ते युटिलिटी एरियामध्ये मी ऑर्गनाईज करणार आहे. आणि ते जे बाकीचे ते मिडल पार्ट्स होते तेही मी क्लीन करून ठेवले होते, तेही आता आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे. आणि हा अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, मी क्लीन करून इथं सर्व ब्रश आता उन्हामध्ये वाळत ठेवलेले आहेत. आता आपण इतका कलर लावलेला असतो की आपल्याला थोडंफार हातावर हा उडतच असतो. आणि मी काय चूक केले, ग्लव्ज नसताना मी माझ्या हातानं कलर लावले. म्हणजे आपल्या टर्पंटाईल ऑइल असतं ना ते आपल्या हाताला असं लावून व्यवस्थित छानपणे तुम्ही चोळून घेतला तर तुमच्या हाताचा कलरही जाऊ शकतो. तुम्हाला इरिटेशन होत नाही. मी सांगते काय माहिती त्याच्यात काय आहे, परंतु टर्पंटाईल ऑइलने तुमच्या हात व्यवस्थित, तुम्ही कलर लावलेले व्यवस्थित क्लीन होतात. त्यानंतर तुम्हाला परंतु जो साबण असतो आपण हँडवॉशनं यूज करत असतो तो साबण वापरून आपल्याला व्यवस्थितपणे क्लीन करायचे आहेत. पाहू शकता माझे हात क्लीन झालेले आहेत. ही तुम्हाला टिप आहे म्हणू शकता. आणि असे टर्पंटाईल बॉटल ही नक्की खरेदी करा तुम्ही, जर तुमच्याकडे तुम्ही जर कलरिंगमध्ये तुम्हाला शौक असेल तर. आणि आज एक खाण्याला खडा ग्लव्ज घालून मी पेंट करणार. आणि अशा प्रकारे मी हे इथं युटिलिटी एरियाच्या इथं मी ठेवून दिलेले आहे. पाहत होते कसं दिसतं. आता हे आहे ना, हे शू रॅकच्या इथं मी ठेवून देणार आहे. आणि जे आपल्याला गिफ्टमध्ये बॉक्स आले होते मिठाईचे दिवाळीमध्ये, त्याचा मी आता रियूज करणार आहे स्टोरेज बॉक्ससाठी. जे आपल्याकडे काहीही, आता हे पेंटचे ब्रशेस होते ते वाळलेले आहेत, ते आता मी ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आणि जे कलर होते ते तर संपलेले आहेत, मी ते सर्व संपवलेले आहेत. मग ते माझ्याकडे तर आता नाही आहेत, बरोबर ना. मग आता हे सर्व मी असं व्यवस्थित यामध्ये ठेवून देते. विचार करायचे वरती ठेवू खाली ठेवू अशा प्रकारे. आणि ज्या एक्स्ट्राच्या आपल्याकडे वस्तू असतात ना, ज्या नको असतात ज्या, त्याही आपण अशा आता बॉक्समध्ये मी ठेवून देणार आहे. ज्या छोट्या मोठ्या असतात परंतु त्या खूप महत्त्वाच्या असतात, यासाठी अशा वस्तू आपल्याला वापरायचं आहे. आणि अशा प्रकारचा मी एक कार्डबोर्डचा बॉक्स घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्या सर्व मी आता ज्या फील करते त्या वस्तू मला ठेवून द्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे मी इथे एक पॉट ठेवून देणार आहे. छान वाटतं दिसायला, यासाठी अशा प्रकारे ठेवून देणार आहे.
अशा प्रकारे मी एक निरमाचा डब्बा कॅरी करत असते, ठेवत असते. मी हँडवॉशही करत असते. पुरे कपडे आपण मशीनमध्येच लावून देत नाही, असले तरी आपण थोडेफार हाताने हे धुवतच असतो. आणि अशा प्रकारचे मी एक्स्ट्राचे जे पाऊच घेऊन आले होते, सर्फ एक्सल, कोलिन, आपण अशा प्रकारचे पाऊच घेऊन आलं तर आपल्याला थोडंफार स्वस्त पडतं. आणि जे आपल्याकडे जे शॅम्पू बॉटल्स असतात, जे नको असतात ते आपण अशा प्रकारे रियूज करून ठेवू शकतो. माझ्याकडे अशा प्रकारचे जे बॉटल्स आहेत त्यामध्ये आता मी फिलअप करून देणार आहे. आपण हे अशा प्रकारचे आम्ही बॉटल्स यूज करून आपण आपले पैसे वाचवू शकतो. मग माझ्याकडे जे कोलिन होतं ते मी आता ह्यामध्ये घालून देणार आहे. आणि आपल्याला तर कोलिन काय लवकर संपत नाही, हे आपण ग्लास क्लीन करण्यासाठीच वापरत असतो, बरोबर ना. मग मी हे कोलिन ना माझ्या स्टेअरकेसवर ग्लास ग्रिल आहे ते क्लीन करण्यासाठी वापरत असते. त्यासाठी मला कोलिनही लागतच असतं त्यासाठी. आणि अशा प्रकारे मी सर्व आता ओतून हे दोन्हीही फिल करून घेते. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित फिल करून घेतलेले आहे. जे उरलेलं आहे लिक्विड ते मी आता मशीनमध्ये घालून देते, म्हणजे ते लवकर संपेल. आणि अशा प्रकारे मी आता हे सर्व ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही तिथे कोणतेही छान अशी ग्रीनरी ठेवला तर तुम्ही तिथलं प्लेस खूप छान झालेलं पाहत असाल. आणि अशा प्रकारे ही एक बॉटल खाली होती. यामध्ये मी आता लिक्विड बनवणार आहे, जे फ्लोअर क्लीनर म्हणून यूज करतो आपण. आणि ह्यामध्ये ठेवलेली आहे मी जे आपल्याकडे डेटॉल असतं ना, डेटॉल आणि पाणी त्याचं स्प्रे ठेवलेले आहे. ते आपण कोणतेही मुंग्या वगैरे येतात तिथं आपण असं मारलं की त्याचाही आपण छान प्रकारे वापर करू शकतो. हेही लिक्विड मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. साईड बाय साईड मी आता मशीन ही लावलेली होती आणि सेटिंग लावून मी तर मशीन लावलेली आहे. आणि जे आपल्या काउंटर टॉपला जे आपण क्लीन करतो त्यावर थोडीफार धूळ उडते, त्यावेळेला तुम्ही तेही ग्लास टॉप तुम्ही कोलिननं क्लीन करू शकता. खूप छान प्रकारे क्लीन होतं. अशा प्रकारे तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट करून सर्व गोष्टी केल्या तर सर्व मॅनेज होतात. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, थोडाफार प्रयत्न केला तर सर्व गोष्टी खूप छान प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता. इथलं सर्व मी आता क्लीन आवरून घेते. इथे मी तर शूरॅक ही लावून दिलेला आहे, पाहू शकता. छान प्रकारे इथं माझं शूरॅक ही रेडी झालेलं आहे. सिंपल वेने मी ऑर्गनाईज केलेलं आहे. माझ्याकडे काही भरपूर शूज आहेत, परंतु मला जेवढे लागतात मी तेवढेच इथं ठेवत असते. आणि वॉश करून मी व्यवस्थित पॅक करून ठेवत असते. आपण असं केलं तर आपल्या जी शूजची लाईफ ही खूप छान प्रकारे खूप दिवस टिकते. त्यानंतर आईला विचारत होते काय खाता म्हणून. मग पायनॅपल होतं, त्याचा विचार केले ज्यूस बनवावा. त्यासाठी मी अशा प्रकारे पायनॅपल व्यवस्थित क्लीन करून त्याचे जे पीस होते ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आणि जो हार्ड पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. आपल्याला त्याचे असे बारीक पीस करून घ्यायचे आहेत. मोठे करून घेतले तर ते ग्राइंड व्यवस्थित होणार नाही यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला आता एक मिक्सर घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे पीसेस आहेत ना ते कट केलेले ते त्यामध्ये घालायचे आहेत. त्यामध्ये दूध घालायचं आहे, आपल्याला साखर घालायची आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरला ना 2-3 वेळा असं फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर मी दूध घातलेले होते. त्यानंतर ते आता आपल्याला चांगल्या प्रकारे असं गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. आणि जो पल्प असतो ना तो पुन्हा मिक्सरला लावून त्याचं पुन्हा पेस्ट बनवून पुन्हा गाळून घ्यायचा आहे. त्याचा तो रस आहे ना तो पुरा चांगला निथळायचं का आपल्याला ते काढायचं आहे. त्यानंतर मी ते एका भांड्यात काढले. डायरेक्ट मला ना त्या ग्लासमध्ये ओतता येणार नाही. आणि बघा करेक्ट एक भांडं ज्यूस झालेलं आहे. आणि अशा प्रकारे मी आता इथं माझा पायनॅपल ज्यूस रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आता तरी हिवाळा सीझन आहे, पायनॅपलचं सीझन आहे. चला पाहूया आईला कसं वाटलेली आहे. सो बघूया ऐकणं त्याचं. आंबट झालाय का चांगला झालाय? आंबट नाही झालं, छान झालाय, थोडं आंबट नाही, चांगला झालाय ने.